बाजारामध्ये मूर्त्या विकण्याकरता एका मूर्तिकारानं आणल्या। अखीव रेखीव सौंदर्य संपन्न मूर्त्या त्यांनी बनवल्या होत्या। बाजारामध्ये फिरता 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 बाजारातून या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत बाजारला गेलेली मंडळी फिरू लागली आणि फिरताना योगायोग त्या मूर्तिकाराच्या दुकानाकडे गेला। मूर्त्या पाहिल्या, आकर्षक मूर्ती पाहिल्यानंतर मूर्तिकाराला विचारलं, ही मूर्ती केवढ्याला, ती मूर्ती केवढ्याला, ती मूर्ती केवढ्याला। त्याच्याकडे 3च मूर्त्या राहिल्या होत्या, बाकी सगळ्या मूर्त्या विकल्या होत्या। 3 मूर्त्या, 3 एक आकार, तिन्ही मूर्तींचा आकार एक, उंचीसारखी, दिसायला सारख्या। दुकानदाराला विचारलं, या मूर्तीची किंमत काय? त्यांनी सांगितलं, ही मूर्ती 500 रुपयाला। एक मध्यभागी ठेवलेली मूर्ती होती, तिची किंमत त्याने सांगितलं, तिची किंमत 2000 रुपये। त्याच्या पुढे एक तिसरी मूर्ती ठेवली होती, तिची किंमत विचारली, या मूर्तीची किंमत काय? त्याने सांगितलं, त्या मूर्तीची किंमत 5000 रुपये। मूर्त्या तर दिसायला सारख्याच, उंची सारखीच, आखी रेखीवपणा सारखाच, आकर्षितपणा सारखाच, सौंदर्य एकच। मग मूर्तीच्या किमतीमध्ये बदल का? लक्ष देऊन ऐका। मी मूर्ती ही कशा करता सांगतोय आपल्याला, कथा कशी ऐकावी। दुकानदाराला विचारलं, या मूर्ती तर दिसायला सारख्या आहेत, पण याच्यामध्ये मूर्तीच्या किमतीमध्ये भेद का? 500 रुपये, 2000 रुपये आणि 5000 रुपये, असं का? दुकानदारानं सांगितलं, तुम्हाला मी समजून सांगतो, याच्यातला भेद दिसत नाही, याच्यातला बारीकपणा लक्षात येत नाही, मी तुम्हाला समजून सांगतो, सांगा म्हणे। त्याने सांगितलं, 500 रुपयाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये असं काही गमक आहे, ती मूर्तीच्या कानातून जर काडी टाकली तर ती तोंडातून निघते। कानातून जर काडी टाकली ती कुठून निघते? तोंडातून बाहेर निघते। म्हणून हिची किंमत किती आहे? 500 रुपये। दुसरी मूर्ती अशी आहे, त्या मूर्तीच्या कानात जर काडी टाकली तर ही काड्या कानातून बाहेर निघते, दुसऱ्या मूर्ती, म्हणून हिची किंमत किती आहे? 2000 रुपये। आणि तिसरी मूर्ती जी आहे ती मूर्तीच्या जर कानातून काडी टाकली तर ती खाली जाते पोटामध्ये, म्हणून हिची किंमत किती आहे? 5000 रुपये। आता आपल्याला कोणत्या मूर्तीत बसायचंय? आपल्याला कोणत्या मूर्तीत बसायचंय? कोणत्या मंदिरात जाऊन बसायचंय? हे आता आपण ठरवायचंय। ज्या मूर्तीच्या कानात काडी टाकली तर तिकडून निघते, या कानातून निघते। नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे, कानातून ऐकलं, या कानातून ऐकलं, या कानातून सोडून दिलं, काही उपयोग नाही। ऐकलं, बरं वाटलं म्हणून ऐकलं, वेळ जात नाही म्हणून ऐकलं, टाइमपास म्हणून ऐकलं, घरी नाही तरी सुना बसू देत नाही म्हणून तिथं तर फडलेलं बरं म्हणून ऐकलं, सुना दनापट करत्यात, नागपंचमी स्वयंपाकाला मदत करत नाही, म्हातारी जाय तिकडं, कथा सुरू झाली। म्हातारी झाल्यावर तर नीट बसती काय? आली कापसाचा बुचका घेऊन। कापसाचा बुचका कशाला आणला तिने? बसली कापूस निवडीत, कापूस निवडता निवडता वळल्या वाती, नाती आणल्या संग। ते आमचे गुरुजी सांगायचे, वळायला वाती, सांभाळायला नाती आणि कळायला माती, एक दिवस होणारच आहे, ठरलेली आहे। ही माती व्हायच्या अगोदर आपलं सोनं व्हावं। माती व्हायच्या अगोदर सोनं व्हावं। मातीचं सोनं होतं बरं। तुमच्याकडची सोनं आहे ना, तुमच्याकडची सोनं आहे ना, ते सोनं कशापासून बनलं? मातीपासून बनलं।
आपल्या शेतातल्या मातीचं होतं का? नाही होत. का होत नाही? ती कला आपल्याला नाही, किंवा आपल्या शेतात ती खाण नाही. पण तशी खाण आपल्या जीवनात लागावी. आपल्या या देहाची माती व्हायच्या अगोदर देह दिव्य बनावा, याच्याकरता श्रवण चांगलं करावं. या कानातून ऐकलं, या कानातून सोडून दिलं. दुसरी मूर्ती, कानानं ऐकलं, कथा संपली, बसला बाहेर जाऊन, काय आज कथा ऐकली राव. 5चा पैपच लावला, डायरेक्ट पंप, भाडा 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 दिलं, पैपने सोडून मुखातून बाहेर. शेजारचा म्हणला लयच भारी ऐकलं बा तो. कवाशी गेलता ऐकायला? गेलतो म्हणला कथा संपत आल्यावर. काय उपयोग आहे? ऐकलं पण ते मनात ठेवलं नाही, साठवलं नाही, अंगीकारलं नाही. ऐकलं पण मुखातून बाहेर काढून सोडून दिलं. आणि तिसरी जी मूर्ती आहे, कानातून ऐकलं पण ते हृदयामध्ये साठवलं आणि त्याचं श्रवण केलंय. आता मनन करावं, आत्मसात करून घ्यावं. काय करावं? निवांत एकांतात बसावं. श्रवण केलंय त्याचं मनन करावं, आठवावं. काय श्रवण केलं? आपल्याला त्याच्यातून काय घेण्यासारखं आहे? आपण कुठे बसतो, कोण्या थराला बसतो, याच्यातलं आपल्याला अंगीकारण्यासारखं काय आहे? याच्यासारखं आचरण आपण करू शकतो का? आत्मचिंतन करावं. हे आपल्या करता आहे, याचं भान असावं. आत्मावारे द्रष्टव्यः, आत्मावारे श्रोतव्यः, निधिध्यासितव्यः, मंतव्यः. आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल, मी कोण आहे याची ओळख करून घ्यायची असेल, श्रवण केलंय ना, मनन करावं. मनन झालंय ना, निधिध्यासन करावं. मन एकाग्र होईल आणि आपली वस्तू आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. आपली वस्तू म्हणजे आत्मस्वरूपता, परमात्म रूपता, आनंद रूपता, सच्चिदानंद घन रूपता आपल्याला प्राप्त स्वरूप होईल. याच्याकरता श्रवण करायची. कथा कशी करावी? तर ज्या मूर्तीच्या कानातून कडे टाकली ती पोटात गेली, अशी श्रवण करावी. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश. म्हणून कथा श्रवण करत असताना गोड लागती म्हणून नको, टाईम आहे बसावं जाऊन मंदिरात म्हणून नको, चाललाय बा गावात सप्ताह, ठेवली बा कथा, चला मग तिथं इथं बसायचं तिथं बसू, अशाही नको. आपल्या आयुष्याचा क्षण वाया जाता कामा नये. मुद्दाम एक वाक्य सांगतो, तुम्हाला पटतंय का बघा. आपल्या आयुष्याचा क्षण, अन्नाचा कण, आयुष्याचा क्षण, अन्नाचा कण आपल्या जीवनातला वायाला जाऊ देऊ नये. ज्याला हे कळालं, काही काही माणसाला जेवताना किती घ्यावं कळतच नाही. आपल्या पोटाच्या हवामान खात्याचा अंदाजच त्याला येत नाही. पंजाब डगला फोन करी जात जा, खाताना किती घ्यावं, किती खावं, भान नाही. काही काहींचं तितकं अवघड आहे वा. आपली दल काय मला माहीत नाही, पण काही काही ठिकाणी पाहतो वाघ खाता खाताच अर्ध जेवण झालं, अर्ध ताटात तसंच ठेवतात. जेवण झालं म्हणतात आणि भाकर उरलेलं टोपल्यात टाकून देतात पुन्हा परत. खा म्हणतात घरात त्याला सगळ्याला आमचा प्रसाद. अरे आपल्या घरी एखादा अतिथी येऊ शकतो, न जाणो ते अतिथीच्या रूपामध्ये एखादा साधू येऊ शकतो. ऐन वेळेला तुम्ही त्याला जेवायला घालू शकता. जर असं आपण उष्ट अन्न त्या टोपल्यात भाकरीत आपल्या टाकून ठेवलं आणि एखाद्या महात्म्याला जर तुम्ही ते जेवण दिलं तर दोष लागन का पुण्य लागल. उच्चिष्टमपी चामेध्यम भोजनम तामस प्रिय. हे तमगुणी भोजन आहे. उष्ट कोणी कोणाचं खायचं नसतंय. उष्ट देवाला चालत नाही. उष्ट अतिथीला देऊ नये. नव्हे, आपण सुद्धा एकमेकाचं उष्ट खाऊ नये, ते तमोगुणी अन्न आहे. भर घरात आचार शुद्धता पाहिजे. आपल्या घरामध्ये पावित्र्य पाहिजे. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. काल बोललो मी, आपल्या घरामध्ये हरिचिंतन झालं पाहिजे. कथेत आल्यापुरतं भजन नको. भजन सदैव आपल्या जीवनात चालावं, असंच जीवन जगता आलं पाहिजे. याच्याकरता कथा श्रवण करायची. आपल्या घरातलं पावित्र्य, आपल्या अंगणातलं पावित्र्य,
नांदलं पाहिजे. जिथं पावित्र्य आहे, स्वच्छता आहे, तिथं परमात्मा नांदतो. आपलं अंतकरण असं पवित्र बनवा, परमात्मा तिथं येऊन राहतो, आनंदानं नांदतो. आपल्या घरात, आपल्या हृदयरूपी घरामध्ये परमात्मा यावा असं वाटत असेल तर ते घर पवित्र बनवावं, चित्त निर्मळ करावं. आपण शरीर निर्मळ करतो, साबण लावतो, लाईफबॉय, संतूर, अजून कोणतरी पोरी हो ए ठको, साबणी, मोती, पुन्हा लक्स, मामा, अजून कोणती लावता? आपण गोरे दिसावा नाही का, ह्याच्याकरता आपण साबण लावून आपलं शरीर स्वच्छ करतो. मला सांगा बरं, आता शरीर स्वच्छ झालं पण मन स्वच्छ करण्याकरता कोणती साबण आणावं लागेल? आहे का एखादी साबण आहे का? मन स्वच्छ करण्याकरता साबण नाही ना. भौतिक साबण नाही पण आध्यात्मिक साबण आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. साबण नाही निर्मळ जीवन काय करील साबण. किती वरपंगी जीवन जगलो, किती साबणी लावल्या, किती प्रसाधनं आणली सुंदर दिसण्याकरता, किती अत्तर अंगाला लावून सुगंध घेण्याचा प्रयत्न केला, पण आतला दुर्गंध कधी निघणार आहे? पंचाअत्तरानं निघन. लोभाचा दुर्गंध, मत्सराचा दुर्गंध, कपटाचा दुर्गंध, द्वेषाचा दुर्गंध, कामाचा दुर्गंध. हे दुर्गंध कशाने निघतील? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे कशाने निघतील? याच्याशिवाय, हे बाहेर निघल्याशिवाय तर मन पवित्र होऊ शकत नाही. मग या मनाला धुण्याकरता काय करावं लागेल? जीवन निर्मळ बनावं लागेल. देह निर्मळ नाही बनवायचा. जीवन म्हणजे मन. नाही निर्मळ जीवन, जीवन निर्मळ नाही म्हणजे मन निर्मळ नाही, मन स्वच्छ नाही. मनामध्ये समजावं. शास्त्रामध्ये आपल्या जीवनामध्ये 3 दोष सांगितले. मल नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे आणि आवरण नावाचा दोष आहे. मी तुम्हाला सोपं सांगतो. मल म्हणजे काय? पाप. मल म्हणजे काय? पाप, पाप वासना. आपल्या अंतकरणामध्ये एखाद्याच्या विषयी द्वेष आला की समजावं आपल्या मनामध्ये पाप आहे, आपल्या मनामध्ये पाप आहे. विक्षेप, कथेमध्ये बसलो पण मनामध्ये कधी घर, कधी शेत, कधी मंदिर, कधी कथा. जर असे मनाचे जर तुकडे होत असतील तर समजावं विक्षेप नावाचा दोष आपल्या अंतकरणामध्ये आहे. आपलं आपण समजावं. श्रीमद भागवत कथा म्हणजे आपल्या जीवनाचा आरसा आहे. आपण कसे आहोत ती दाखवते. संत विचार तुम्ही कसे आहात हे दाखवतात. आवरण, आवरण नावाचा दोष म्हणजे आपण मागे कुठून आलोय, कुठे होतो याचं भान नाही किंवा कळतच नाही, कळतच नाही. पुढे कुठं जायचंय हे कळत नाही, आता करायचंय काय हे कळत नाही. असं भ्रांतयुक्त जीवन म्हणजे आवरण नावाचा दोष. आपल्या घरी काय चाललंय हे आपल्यालाच कळत नाही, यालाच आवरण म्हणतात. पण साधूला मात्र मनोगत ओळखे मुंगी याचे, हे साधूचं जीवन आहे. कुठं काय चाललंय? भंडाऱ्या डोंगरावर बसून जगद्गुरु तुकोबांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवलं. नेवास्याला खांबाला टिकून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं. बसल्या जाग्यावर समग्र त्रिभुवनाचं ज्ञान
कशामुळे? अंतकरम पवित्र आहे, मन स्वच्छ आरशासारखं पवित्र आहे. म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. गोकुळामध्ये देव का गेला? गोकुळवासियांचं मन निर्मळ आहे. अयोध्यामध्ये राम का गेले? अयोध्यावासियांचं मन स्वच्छ आहे, म्हणून तिथं देव गेले. तसं आपल्या हृदयाचं गोकुळ आणि अयोध्या व्हावी याच्याकरता मन पवित्र व्हावं. याला साबण कुठून आणावी? कथारूपी साबण आहे, कीर्तन रूपी साबण आहे, हरिपाठ रूपी साबण आहे, रामकृष्ण हरी मंत्र रूपी साबण आहे. याने ते मन धुतल्या जातं, पवित्र होतं. म्हणून करता आणि जीवनामध्ये परमार्थातली साधना स्वीकारावी आणि मन पवित्र करावं. आपलं मन पवित्र होण्याकरता भगवान परात्पर परमात्म्याने तुमच्या आमच्या भगवंताच्या लीलेच्या श्रवण मात्रानं मन पवित्र होण्याची ताकद या कथेमध्ये आज आपण प्रथम स्कंदाला आरंभ करत असताना या ग्रंथकाराने व्यास महर्षींनी मंगल केलं. जीवनाचं मंगल व्हावं, अमंगल कधी होऊ नये. आपण जीवदशेला आलो, अमंगल झालंय, पण आता अमंगल झालेलं मंगल करायचंय. जीवाचा शिव प्राप्त झाला पाहिजे, जीवदशा संपली पाहिजे, कृष्ण रूपता आली पाहिजे. याच्याकरता मंगल करावं. मंगल काय? मंगल परमात्म्याचं नाम आहे. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. ग्रंथकाराने मंगल केलं. मला वाटतं तुकोबाराय सुद्धा मंगल करतात. समचरण दृष्टी विटेवर साजेरा, समचरण दृष्टी विटेवर साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजी रे, समचरण दृष्टी विटेवरी साजी रे. तेथे माझे हरिरा वृत्तीरा, तेथे हरी बोल. राधे राधे. तेरा हो कर्ण लगे माईक पदार्थ कर्ण लगे माईक पदार्थ. तेथे माझे हरी हरि वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनिकन लगे मागिक पदार्थ, अनिकन लगे मागिक पदार्थ, मागिक पदार्थ, मागिक पदार्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राधे श्याम. तुकोबारायांनी गाथेच्या आरंभी मंगल केलं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. जगत ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मंगल केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. मंगल करावं. सकाळी उठल्या उठल्या मंगल करावं. आपल्याला सांगितले बघा, शिकवा, आपल्या लेकरांना शिकवा. जर आपल्याला माहीत असेल तर सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय करावं? हौसा मावशी, ए मंडात्या, वच्छला काकू, सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काय करावा? तुम्हाला काय वाटतं? होय रामभाऊ दादा, हरिभाऊ मामा, एकनाथ मामा, शिवाय देवा. एकनाथ मामा म्हणतात कराग्रे वस लक्ष्मी.
मंगल करावं. बरोबर आहे. अंथरुणात उठून बसल्या बसल्या लगेच बाहेर जाऊ नये अंथरुणातून. मन इकडं तिकडं भटकू देऊ नये. उठल्या उठल्या मन स्थिर असताना त्याला स्थिर करावं आणि मंगल करावं. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. आपल्या हातावरती लक्ष्मीचं वास्तव्य, आपल्या हातावरती सरस्वतीचं वास्तव्य आणि आपल्या हातामध्ये गोविंदाचं वास्तव्य. आपलं जीवन घडवणारे आपण आहेत आणि आपलं जीवन बर्बाद करणारे आपण आहेत. ज्या हातानं आपलं भलं होणार आहे त्या हातामध्ये सगळ्या देवतेचं वास्तव्य आहे. अग्रभागेत आपल्या बोटाचे इथं लक्ष्मीचं वास्तव्य आहे. या ठिकाणी दोन्ही करंगुळी आणि करंगुळीच्या बोटाच्या इथं सरस्वतीचं वास्तव्य आहे आणि इथं मनगटाजवळ गोविंदाचं वास्तव्य. एक म्हणे बघा, माणसं कधी कधी एकामेकाला जर ताव धरून गेले ना, मनगटात बळ आहे, माझ्या मनगटात. तुझ्या मनगटात बळ नाही, मनगटामध्ये परमात्मा आहे. कर मुले तू गोविंद. हाताच्या मूळ भागाला गोविंदाचं वास्तव्य, त्याला वंदन करावं. गोविंदाला वंदन, सरस्वतीला वंदन, लक्ष्मीला वंदन. सरस्वतीला वंदन करण्यानं ज्ञान प्राप्त होतं, लक्ष्मीला वंदन केल्यानं धन प्राप्त होतं. ज्ञान आणि धन या दोन्हीच्या माध्यमातून परमात्मा प्राप्त करून घ्यावा म्हणून गोविंदाला वंदन करावं, गोविंदाची प्राप्ती करून घ्यावी. आता उठून निघावं काय? नाही निघायचं. मग ज्या पृथ्वी मातेवरती दिवसभर दैनंदिन दिनचर्या करणारे, व्यवहार करणारे, कर्म करणारे, त्यात शुभ कर्म करायचे, अशुभही कर्म करायचे. लघुशंकादी अशुभ कर्म आहे, करावं लागतंय, देहाचा धर्म आहे. मग असं अशुभ कर्म त्या पृथ्वीवरती आपण पाय ठेवणारे म्हणजे तिला लात लागणारे, आपली तिची क्षमा याचना करावी म्हणून तिला वंदन करावं. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले. पुढं विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. तिला वंदन करावं. आपल्या देवतेला वंदन करावं, माता पित्यांचं स्मरण करावं आणि आपल्या दैनंदिन कामाला लागावं. याला मंगल म्हणतात. लागलो आपल्या कामाला, मंगल करून कामाला लागावं. जीवनात मंगल होतं. दुपारी भगवंताचं अधूनमधून नामस्मरण करत राहावं, मंगल होतं. आपलं कार्य यशस्वीपणे पार पाडावं याच्याकरता मंगल करावं. आणि संध्याकाळी जेवण झालं, अंथरुणावर बसलो, मनानं हरिपाठ म्हणा, जप करा, नामस्मरण करत राहा. किमान कमीत कमी 108 वेळेस तरी नामस्मरण करावं. हे मंगल आहे. सकाळी उठल्याबरोबर मंगल, काम करता करता देवाचं नामस्मरण मंगल, आणि संध्याकाळी झोपताना सुद्धा देवाची क्षमा याचना करावी. आज आत्मचिंतन करावं. दिवसभरात चांगलं किती केलं, वाईट कर्म किती घडलं, आणि याच्यातून काहीतरी धडा घ्यावा. आज जरा वाईट कर्म घडलं, उद्यापासून घडू द्यायचं नाही, सावध राहावं. चांगलं कर्म घडलं, देवाचे आभार मानावे. भगवान चांगली बुद्धी दिलीस, चांगलं कर्म करून घेतलंस, अशीच उपकार माझ्यावर कर, कृपा कर. त्याचं नामस्मरण करावं, झोपावं. आणि झोपल्या झोपल्या भगवंताचं नामस्मरण करता करता आपल्याला निद्रा देवी प्रसन्न व्हावी. थकलेलं शरीर, शिनलेलं शरीर, त्याचा शिन भाग जावा, आराम तिला त्या देहाला मिळावा. सकाळी उठलं की पुन्हा मंगल करावं. मंगल केलं की मंगलता प्राप्त होते. याच्याकरता ग्रंथकार मंगल करतात. जन्मादेशयतून, जन्मादी या जगाच्या अगोदर, जग जन्माला येण्याच्या अगोदर कोणीतरी आहे बाबा. ज्या अर्थी मडक आहे त्या अर्थी कुंभार आहे, ज्या अर्थी जग आहे त्या अर्थी जगाचा मालक आहे. असा परात्पर परमात्मा स्वतंत्र आहे. त्याचं स्तुती, त्याचं वर्णन करणारे मोहित झाले. आद्य कवी ब्रह्मदेवासारखे, इंद्रदेवासारखे. जास्त लांब होत नाही, तुम्हाला जड जाईल. आता हे काही माणसं म्हणतात डोक्यावरून चाललंय. कुठून चाललंय?
डोक्यावरून चालले. अजून भागवतच सांगितलं नाही म्हणतात. हे भागवतातलंच आहे. हे कशातलं आहे? भागवतातलंच आहे. पण ते भागवतातलं पण डोक्यावरून जातं. हे मंगला करताय. ज्याचं मंगल करायचं आहे तो परमात्मा आहे, मूळ पुरुष आहे, आदी पुरुष आहे, आदी नारायण आहे. म्हणून ग्रंथकाराने ग्रंथ यशस्वीपणे पार पडावा याच्याकरता मंगल केलं. जन्मादेश यतोन्वयादि तरतश्चार्थेश्व भिज्ञ स्वराट. स्वराट म्हणजे स्वतंत्र आहे. तेने ब्रह्मा हृदय आदि कवये मुह्यंती यत सूरया. ब्रह्मदेवादी इंद्रदेवादी सारखे सुद्धा त्याची स्तुती वर्णन करून मोहित झाले. त्याचं यथासांग वर्णन करणं कोणाच्या बुद्धीच्या आवाक्यातलं नाहीये. वाणी शिंते, सरस्वती माता थांबते, वेदासारख्याला मौन पडतं. मला वाटतं नाथबाबांच्या हरिपाठामध्ये आलंय बघा वर्णन ते. पुढे जाणू गेला वेद मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, असं काहीतरी प्रमाण आहे कोणात बाबांचं. वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणण्याकरता प्रयत्न केला पण त्यालाही मौन झालं, नाही जाणता नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. 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 वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. पंढरीचा राजा कळण्याकरता वेद सुद्धा मौनावला. त्याला पण तो कळाला नाही, देव कळाला नाही, तर जीवन व्यर्थ आहे. देव कळावा, पण देव कळायच्या अगोदर आपल्याला आपण कोणीत हे कळावं, मग देव कळतो. श्रुती सुद्धा नेती नेती म्हणू लागली, तिला सुद्धा कळना. मला वाटतं तुकोबारायांचा आणखीन एक असाच अभंग आहे. कळलेची नाही वेदासी काही, झाल्या द्विसहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा उभा. देव कळण्याकरता देवासाठी वेडं व्हावं लागतं. हा देव कळण्याकरता ब्रह्मदेवासारखे वेडे झाले, इंद्रादी देवासारखे वेडे झाले. मुह्यन्ति यत् सूरयाः. असा परात्पर परमात्मा कसा आहे तो? व्यास महर्षी म्हणतात त्या परात्पर परमात्म्याचं मी ध्यान करतो. तो कोण आहे? सत्य आहे, सत्यम परम धीमहि. अशा परात्पर परमात्म्याला अभिनंदन करून ग्रंथाचा विषय सांगितला. श्रीमद भागवत ग्रंथ जीवाला शिवत्व प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. हा या ग्रंथाचा विषय आहे. श्रोत्यांना आव्हान केलं. शुकाचार्यांचं मुख या ग्रंथाला लागलं. शुकाचार्यांच्या मुखातून अमृताचा स्राव होतो. म्हणून करताना सर्वांनी या ग्रंथाचं आस्वाद घ्यावा. पिबत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः. अखंड याचं रसपान करावं, आनंद घ्यावा. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे भवो नका रान भरी. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. अशा परमात्म्याच्या आनंदाचा आनंद घ्यावा. जीवन आनंदी बनवावं.
खरंच जीवनामध्ये आनंद घेतला पाहिजे. या जीवनाचा आनंद सदैव दरवळत राहावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध सर्वांनी टाळी वाजून घ्यायचा, आनंद घ्यायचा. एक साथ, एक मोठ्याने आवाज आला पाहिजे टाळीचा. एक साथ टाळीचा आवाज, एक सर्वांच्या टाळीचा आवाज. आनंद एक साथ टाळी, टाळी, एक साथ टाळी, सर्वांची टाळी. सुगंध परी दरवळावा, सुगंध परी दरवळावा. जीवनामध्ये आनंद घ्यावा, जगाला आनंद द्यावा आणि आपला देह पडल्यानंतर आपल्या जीवनाचा आनंद पाठीमागं दरवळत राहावा. जसं चंदन स्वतःला झिजवून घेतं, चंदन जर उघडलं ना दगडावर ते स्वतःला झिजवून घेतं, पण सुगंध सगळ्या जगाला देतं. स्वतःला ते संपवतं, पण सुगंध त्याचा दरवळत पाठीमागे कायम राहतो. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपलं मरण तर ठरलेलं आहे, अटळ आहे, देह तर पडणार आहे. पण मरायचं ना, कीर्तिरूपी मागं जीवन राहावं. आपल्या जीवनाचा आनंद जगाला दरवळावा, जगात दरवळावा. सुगंध जे पाठीमागं राहावा ते या रूपानं, कीर्ती रूपानं राहावा. म्हणून करताना आपल्या जीवनामध्ये सद्विचार आत्मसात करावे आणि असे सद्विचार या श्रीमद भागवत ग्रंथातून आपल्याला आत्मसात करता यावे. याच्याकरता कथा श्रवण करायची. नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषींचा जनसमुदाय एकत्र आलेला आहे. सूत महाराज आणि सौनकादिक ऋषींचा संवाद चालू झाला. सूत महाराजांना सिंहासनावरती त्यांनी आरूढ केलं, त्यांना वंदन सर्वांनी केलं. सूत महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. सूत महाराजांना वंदन केलं. सूत महाराजांना काही प्रश्न विचारले. गेल्या वर्षी मी विस्तारानं याविषयी चांगल्या पद्धतीनं आपल्याचं श्रवण घडवलेलं आहे. जे श्रवण घडलं नाही याच्यात आपल्याला आणखीन काही वेगळं श्रवण करता येईल. याच्याकरता शुकाचार्यांचं चरित्र, शुकाचार्य व्यास महर्षींचे सुपुत्र 12 वर्षानंतर आईच्या उदरातून बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर हिमालयाच्या दिशेनं पळाले. हिमालयामध्ये एकांत वासामध्ये ते जीवन व्यतीत करतात. पण त्यांना या भागवताचा आस्वाद व्यास महर्षींच्या शिष्यांच्या माध्यमातून मिळाला आणि या भागवताकरता ते पुन्हा आश्रमामध्ये व्यास महर्षीच्या येतात. अंतर्मुख होऊन या भागवताचा आस्वाद शुकाचार्य सुद्धा घेतात आणि त्या शुकाचार्यांच्या माध्यमातून जगाला भागवत मिळालं. हे भागवत व्यास महर्षींनी जगाला शेवटच्या कालावधीमध्ये दिलं. एक दिवस व्यास महर्षी आश्रमामध्ये एकांतामध्ये बसले, पण खिन्न मनानं बसले, उदास वृत्तीनं बसले. 17 पुराणांची रचना झाली होती. आता वय पण बरंचसं लांब आलं होतं. 4 वेदामध्ये विवरण एका वेदाचं केलं होतं. 6 शास्त्र रचली होती आणि खिन्न मन झालं होतं. अशा वेळेला नारद महर्षींचं आगमन झालं. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा आणि भगवंताचं नामस्मरण करत करत आले. एकदा नारदाचं भजन. नारायण 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 नारायण. बोला बोला. नारायण 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 नारायण. नारायण 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 नारायण
नारायण नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेश. नारद महर्षींचं आश्रमामध्ये आगमन झालं. हां व्यास महर्षी खिन्न मनानं बसलेले, उदास वृत्तीनं बसलेले. नारद महर्षींचं स्वागत व्यास महर्षींनी केलं. चेहऱ्यावरचं औदासिन्य पाहून नारद महर्षींनी विचारलं, उदास दिसताय? हो उदास आहे. काय कारण? कळत नाही. बराचसा दोघांचा संवाद या ठिकाणी. नारद महर्षींनी कारण सांगितलं. कधी आपल्याला सुद्धा असं होतं बघा, आपण शेती कसतो, हाडाचे काळं रक्ताचं पाणी करतो, पैसा कमवतो, ऐश्वर्य मिळवतो, सत्ता मिळवतो, घरदार बांधतो, चांगलं अगदी सगळं आनंद जीवनामध्ये प्राप्त व्हावं असे सगळे साधनं मिळवतो. पण उदास होतो कधी कधी मनुष्य. घर मी बांधलं, शेती मी घेतली, पैसा मी कमवला, पण पुढं येतं. तरी पण समाधान नाही, असंतुष्टता. खरं विचार करा बरं, आपल्याला समाधान कधी लागल? आपल्याला समाधान कधी लागल? विहीर खांदली म्हणजे समाधान लागल? खांदली, पाणी पाहिजे तेवढं लागलं. 4-5 चक्कर शेती पाहिजे होती, घेतली. पाहिजे तेवढं उत्पन्न काढलं. 10-5 लाख रुपये जवळ पैसाही साठवून ठेवलाय. आता तरी समाधान पाहिजे का नाही? फुटका मनी मेल्याच्या नगाळ्यावर घालणं झालं नाही. बाई याच्या बरोबर संसार केला, पण बिचाऱ्याने फुटका मनी नाही हो, म्हणून असमाधान होतं. पण बिचाऱ्याने फुटका मण्याच्या ऐवजी लय मोठे मणी अंगावर घातले. सर आणला. कोणता? सर हार आणला. कोणता? काय नाव रे त्या हाराचं? नथ आणली. आणखीन काय लागतंय? ते कानातलं काय असतं? झुंबर आणले. झुंबर लालची धून. अजूक जोडे आणले. अजूक काय असतंय? सांगा जा, फटाफटा सांगा लवकर. सगळं काही आणलं वा, गळा भरून सोनं गळ्यामध्ये घातलं. पण समाधान झालं का? एक दिवस हौसाबाई चंद्रकला आत्या एकत्र बसल्या. काम नव्हतं काही, पाऊस पडला होता. दोघीजणी बसल्या, सगळे शेताला गेले होते. एकमेकीला बोलता बोलता गप्पा निघल्या. होय वच्छाला, काय होतं का आपल्या लग्न झालं तवा घरी? कस काय? कोणी देते एकमेकीला? बघ बाया, कवा पाहिलं असं ना आपलं. गप्पा निघल्या दोघीच्या. काही नव्हतं, लग्न झालं तवा 4 पत्रे होते बघ. त्याच्यातलं एक फुटका होता, एक तुटका होता आणि एक मोडका होता. मोडकं आणि फुटकं एकच असेल ना? पण होतं ते 3 तराची 3 पत्रे होते. अगं नवऱ्याच्या अंगावर डबल कापड नव्हतं. एक शर्ट दोघं भावं घालत होते. किती? एक शर्ट दोघं भावं घालायचे. कसे घालत असते कोणाला माहिती वा. ज्याला गावाला जायचं त्याने घालायचा, असा नियम होता. अशी परिस्थिती होती. काही नव्हतं घरी, राहायला घर नव्हतं, पाणी प्यायला भांड नव्हतं, पाटाभर शेती होती. किती होती? पाटाभर होती. पण माझं लग्न झालं, माझ्या बापानं घर बांधून दिलं. कोणाच्या? चंद्रकलाच्या.
इथली सोडून चंद्रकलाच्या बापानं घर बांधून दिलं. बघ माझ्या बापानं दिलं म्हणून याला घर मिळालं. शेजारच्याच विक्रीला निघालं, बापानं पैसे दिले म्हणून याला पाठभरच होतं. पहिलं 4 एकर शेती बापानं घेऊन दिली. 10 रुपयाच्या खिशात नसायचे 10 रुपये, पण मी गेले की माझा बाप माझं बंडलं द्यायचा आणि मी याच्या माढ्यावर घालायची. म्हणून आता सगळा सुखात राहतोय दादा पा, पण तरी मी त्याला काय समाधान आहे का? हा, बरं झालं तुमच्या बापानं दिलं चंद्रकला काकू. बापानं सगळं दिलं पण बापानं समाधान दिलं नाही, हे लक्षात ठेवा. नवऱ्याने सगळं दिलं पण नवऱ्याने समाधान दिलं नाही, हे लक्षात ठेवा. बायको खांद्याला खांदा देऊन सुखदुःखामध्ये उभा राहिली पण बायकोच्यानं समाधान देता आलं नाही, हे लक्षात ठेवा. पोरं चांगले जन्माला आले, सात्विक वृत्तीचे मुलं जन्माला आले, तुम्हाला देवघरात बसवलंय, तुमची पूजा अर्चा करताय, चौफळा तुमच्या करता टांगलाय, चांगले सुखात तुम्हाला ते ठेवतायत, पण पोरांना समाधान तुम्हाला देता आलं नाही, हे लक्षात ठेवा. समाधान हवा असेल तर पोरं समाधान देऊ शकत नाहीत. सावली देऊ शकतात, पण बसलेल्या सावलीला समाधान हवा असेल तर तुम्हाला देवच समाधान देऊ शकतो. साधूच समाधानाची वृत्ती तुम्हाला देऊ शकतात. इतर या जगात कोणी समाधान देऊ शकत नाही. सगळं मिळवलंय, सगळं कमवलंय, कष्टानं मिळवलंय, कष्टानं कमवलंय, पण समाधान देत नसेल, समजावं आपलं कुठंतरी चुकत आहे. व्यास महर्षींनी कष्टानं कमवलं, जगाला देण्याकरता, परोपकाराकरता कमवलं. अपपर भावानं कमवलं नाही, परोपकार वृत्तीनं कमवलं. पण आज उदास झाले, दुःख जीवनामध्ये, खंत जीवनामध्ये, खिन्न मन झालं. आणि आश्रमामध्ये बसले असताना नारद महर्षी आले आणि नारद महर्षींना विचारलं, काय करू, समाधान नाही, सगळं केलं ना, जगाकरता केलं, आम्ही पोराकरता करतो पण समाधान नाही. नारद महर्षींनी सांगितलं, तुम्ही सगळं केलं पण एक राहिलं. आम्ही सगळं मिळवलं पण आमचं एक राहिलं. काय राहिलं आपलं? भगवत भक्ती राहिली, भगवत सेवा राहिली. तसं नारद महर्षी, व्यास महर्षींचं काय राहिलं? कृष्ण परमात्म्याच्या लीलेचा स्वतंत्र ग्रंथ रचणं राहिलं. अरे रचला ना, काय रचलं? ग्रंथ रचले, पण कृष्ण परमात्म्याच्या स्वतंत्राच्या गुणानुवादाचा लीलाचा ग्रंथ नाही लिहिला. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कृष्ण भगवंताच्या लीला वर्णन केल्या, महाभारतामध्ये कृष्ण परमात्म्याच्या गुणानुवादाचं वर्णन केलं, लीलेचं वर्णन केलं, चरित्र वर्णन केलं, पुरे नाही झालं. मग स्वतंत्र श्रीमद भागवत ग्रंथ महापुराण लिहा, तुम्हाला समाधान प्राप्त होईल. म्हणून जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं वाटत असेल तर श्रीमद भागवत महापुराणे पूर्णत्व प्राप्त करून देणार आहे. परिपूर्णतम अवतारे कृष्ण अवतारे. अशा कृष्ण अवताराच्या लीला श्रवण मात्रानं जीवनामध्ये कल्याण प्राप्त होतं आणि ते व्यास महर्षीनं तुमच्या आमच्या करता या ग्रंथाच्या माध्यमातून दिलंय. व्यास महर्षींनी नारदांच्या आशीर्वादानं हा ग्रंथ रचला, जगाच्या तो स्वाधीन केला. कृष्ण परमात्म्याच्या लीला स्वतंत्र या ग्रंथामध्ये रचल्या. श्रीमद भागवत कथा तेव्हा चालू होते जेव्हा परीक्षित राजाला शाप प्राप्त होतो, शुकाचार्य येतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे.